किंवा मनसेला एक प्रकारे शिवसेनेच्या कोट्यातनं एखादी जागा दिली जाईल याची चर्चा झाली। विधानसभेला सुद्धा त्याची चाचपणी करण्यात आली, पण आता जवळपास शिक्कामोर्तब होतंय या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिवसेना आणि मनसे युतीवर आगामी महापालिका निवडणुकांसाठी। राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, डिनर डिप्लोमसी रंगतेय, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदे जात आहेत। या डिनर डिप्लोमसीचे अर्थ काय काढायचे? मला वाटतं हा एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जाणारा पुढाकार दिसतोय। कारण महाराष्ट्रातल्या घडामोडी जर आपण अलीकडच्या काळातल्या पाहिल्या तर राज ठाकरेंकडनं एकनाथ शिंदे यांना फारसा कधी उत्साहवर्धक प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसलेलं नाहीये। आणि मागे तर जेव्हा लोकसभेची निवडणूक असताना एक सभा मुंबईमध्ये जी मोठी शिवाजी पार्कवर झाली होती शिवतीर्थावर, तेव्हा पंतप्रधान मोदी स्टेजवर असताना सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते की एकनाथ शिंदेकडनं त्यांना काय प्रस्ताव आला होता, एकत्र येऊया म्हणजे एकत्र येऊन काय करूया, ह्या वाक्यातनं सुद्धा राज ठाकरे यांचा प्रतिसाद दिसला होता। परंतु राजकारण ताठरपणाने चालत नाही, त्यामुळं एकनाथ शिंदेंनी बहुधा असा विचार केलेला दिसतो की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या चिरंजीवाचा जरी पराभव झाला असला अमित ठाकरेंचा, आणि त्याला आपला उमेदवार जरी कारणीभूत असला तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता आणि मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांचं असलेलं स्थान लक्षात घेता काहीतरी यातनं मार्ग निघाला पाहिजे। आणि राज ठाकरेंनी स्वतंत्र चूल फार काळ त्यांनी स्वतःची मांडणं, शिवसेनेने वेगळ्या मार्गाने प्रयत्न करणं हे फार काळ चालणार नाही। मला वाटतं यातनं वेगळं काहीतरी समीकरण तयार करता येईल का असा शिंदेचा प्रयत्न दिसतोय, असं वाटतं ना ज्ञानदा। असं जर का आहे, म्हणजे आपण आता असं मानून चाललो की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे महानगरपालिकेसाठी एकत्र आले, तर मग ह्याचा एक अर्थ असा सुद्धा घ्यायचा का की महायुतीतले सगळेच पक्ष स्वबळाचा नारा देतील आगामी मनपा निवडणुकांसाठी? स्वबळावर लढणं तितकं शक्य वाटत नाही। खरं तर स्वबळावर लढण्याची इच्छा भाजपाची असू शकते, कारण भाजपाला मुंबईवर वर्चस्व हवंय। मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपाने कसोशीनं प्रयत्न केला होता की स्वबळावर सत्तेवर यावं, बरोबर, पण ते त्यांना जमलं नव्हतं। तर आता मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किती जागा मागते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याच्यावर भाजपची राजकीय गणितं अवलंबून आहेत। आणि कमीत कमी जागा घटक पक्षांनी घ्याव्यात, अधिकाधिक जागा आपल्या याव्यात, ज्या योग्य मुंबईच्या महानगरपालिकेचा महापौर शिवाय स्थायी समिती सारखी एक अत्यंत महत्वाची समिती आपल्याकडे यावी, यासाठी ते प्रयत्न करणारच। आणि अर्थातच मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक पक्ष जोर लावेल असं सध्याचं चित्र आहे। यासाठी तुम्हाला थांबवलंय कारण मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश अभ्यंकर जी, बातमी पोहोचलेली आहे की राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात। नाही, मला वाटतं ही नॉर्मल भेट असेल, याच्यामध्ये काही वेगळे तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाहीये, कळलं का? आता शेवटी कुठल्या परसेप्शनने तुम्ही कशी बातमी दाखवता ते आपल्याला फक्त बघायला लागेल। अर्थात दोन राजकीय नेते, तुम्ही साधी भेट जरूर म्हणताय, पण दोन राजकीय नेते जेव्हा भेटतात असं काही नसतं ना। अर्थात राजकारणात तुम्ही कुठल्याही शक्यता नाकारू शकत नाही, परंतु आजची भेट ही राजकीयच असेल किंवा काय इतर गोष्टींकरता असेल असं तर असू शकत नाही, असं मला वाटतं। एक बातमी अशी सुद्धा कळते की आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची असेल, काही नवीन समीकरण सुद्धा या भेटी दरम्यान चर्चेत येतील। नाही, मला स्वतःला असं वाटतं की शेवटी दोन महाराष्ट्रातले मोठे नेते भेटत आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विषयांवरती चर्चा होईल आणि आपण सगळेजण वाट बघू। तर तुमच्याच माध्यमातून कळलं की ते आता इथे येत आहेत म्हणून। जी, आभार आपले आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। दरेकरजी, आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती या दोन नेत्यांच्या भेटीची, बैठकीची, आणि त्यातून निष्पन्न काय होतं याची। या भेटीमागे तुम्ही कसे संकेत पाहताय? नाही, लगेच याचा अंदाज बांधणं किंवा संकेत देणं फार घाईचं होईल असं मला या ठिकाणी वाटतं। खरं म्हणजे निश्चितच शिंदे साहेबांच्या आणि राजसाहेबांच्या भेटीचा आनंदच असणं स्वाभाविक आहे। कारण शेवटी राज ठाकरे साहेबांची विचारधारा, शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची विचारधारा आहे, आणि त्याच्यामुळे जर जुने स्नेही एका विचारधारेचे एकत्र भेटत असतील, बोलत असतील, तर ते
आमच्या हिंदुत्ववादी भूमिकेला बळकटी देणारच ठरेल. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही असूया वाटायचं काही कारण नाही. उलट आम्हाला त्याच्याविषयी आनंदच त्या ठिकाणी वाटेल. हं. दुसरं म्हणजे मुंबईच्या विकासाच्या संदर्भात पण चर्चा होऊ शकते. आता असं झालं की दोन नेते भेटले म्हणजे काहीतरी पॉलिटिकलच त्या भेटीच्या मागे अर्थ लपला असं काही मानायचं कारण नाही. अर्थात चर्चा होणार नाही का, तर चर्चा राजकीयही होऊ शकते. हं. कारण दोन राजकीय नेते आहेत, परंतु मुंबईचा विकास आहे, मुंबईच्या अडचणी आहेत. शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत, त्याच्यामुळे MMRD असेल, महानगरपालिका असेल, त्यांच्या खात्याअंतर्गत आहेत. काही प्रश्नही असू शकतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं उद्या शिंदे साहेबांच्या भेटीमुळे किंवा त्यांच्या चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणामुळे निश्चितच महायुतीला बळकटी मिळणार आहे. महायुतीचं काही नुकसान त्यामुळे होणार नाही ना. त्याच्यामुळे भेट होत असेल तर त्याचं स्वागतच असायला हवं. एक छोटासा प्रश्न विचारते की लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न अर्थातच महायुतीनं केला होता, पण तो कुठेतरी सफल झाला नाही. गाडी कुठेतरी अडली हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आता महापालिकेच्या दृष्टिकोनातनं तसं काही नियोजन आहे का? नाही, मला वाटतं आता काय नियोजन करून शिंदे साहेब गेले असतील मला वाटत नाहीये. परंतु राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात अशातला काही भाग नाहीये. आता मागे आपण म्हणताय त्याप्रमाणे युतीत येणार होते, कुठे गाडी अडली, कुठे अडथळे आले. राजकारणामध्ये अनेक कंगोरे त्या ठिकाणी असतात आणि मग जर यातून चांगलं होणार असेल, महायुतीला बळकटी त्या ठिकाणी मिळणार असेल, तर त्या ठिकाणी आम्हाला वाईट वाटणार नाही. कारण शेवटी मुंबईचा विकास, मुंबईचं डेव्हलपमेंट हे या ठिकाणी सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. कारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं मुंबईकडे बारकाईने लक्ष देत आहेत, शिंदे साहेब त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. MMRD रिजन मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये प्रायोरिटीनं सरकार काम करत आहे आणि अशा वेळेला यामध्ये राज ठाकरे साहेबांचा सहभाग, त्यांचं सहकार्य किंवा सलोखा जर वाढणार असेल तर मला वाटतं विकासाच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह अँगलनी घ्यायला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. प्रवीण दरेकरजी, आभार आपले. आपण सविस्तरपणे आपली भूमिका आणि मत स्पष्ट केलं त्याबद्दल. आपण जाऊया, आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. उदय अगदीच राज ठाकरेंच्या घरासमोरच आहे. उदय, आपण बोलतोय ते या दोन पक्षांच्या एकत्र येण्याबद्दल, युतीबद्दल. जर हे दोन पक्ष आगामी महापालिकेसाठी एकत्रित आले तर ते फक्त मुंबईसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे का राज्यभरातल्या इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा शिवसेना मनसे युती पाहायला मिळेल? कारण ज्ञानदा, आपल्याला जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये ज्या येणाऱ्या प्रलंबित महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात ही युतीची चर्चा थेटपणे झाली असल्याची माहिती मिळते. कारण मुंबई हे सर्वात महत्त्वाचं आहेच निवडणुका मुंबई महापालिकेच्या, कारण देशाची आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण निवडणूक एका बाजूला आणि मुंबई महापालिकेची निवडणूक एका बाजूला असं संपूर्ण चित्र असतं नेहमी. त्यामुळे मुंबईसोबतच ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या महानगरपालिकांचा देखील प्रामुख्याने विचार झालेला आहे. नवी मुंबईचा देखील विचार झालेला आहे. या सर्व महापालिकेमध्ये मनसेची ताकद आहे. त्यामुळे मनसेला किती जागा सोडल्या जातील आणि ह्या जागा ज्या सोडल्या जाणार आहेत, एकूणच जी आता माहिती मिळते त्यानुसार महायुतीची एकत्र युती असणार आहे आणि महायुतीच्या एकूण युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला जेवढ्या जागा येतील त्या जागांमधून मनसेला जागा दिल्या जाणार आहे. म्हणजे युती जी आहे मनसेची ती शिवसेनेसोबत आहे. कारण मनसेचा एकूणच परप्रांतीय जो वाद आहे किंवा परप्रांतीय विरोध जो आहे तो कुठेतरी भाजपला अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे एकूणच भाजप थेट मनसेसोबत युती करणार नाहीये, तर मनसे शिवसेनेसोबत युती करेल आणि शिवसेना मनसे ही युती अधिकृतपणे कार्यरत राहील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप मात्र त्याला पडद्यामागून जो आहे पाठिंबा जो आहे तो देऊ शकतो. त्यामुळे एकूणच येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांसाठी खूप मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते. सध्या आपण पाहतोय गेल्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एकूण फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे. मात्र पहिल्यांदा कुठेतरी जोडणारं राजकारण जे आहे, बेरजेचं राजकारण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढच्या काही वेळातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार आहेत. स्नेहभोजनाचा एक छोटेखानी कार्यक्रम आहे. मात्र त्याबरोबरच जेव्हा अधिकृतपणे दोन नेते एकत्र भेटत आहेत तेव्हा नक्कीच
काहीतरी मागे खूप मोठ्या चर्चा ज्या आहेत, घडामोडी घडलेल्या गेल्या काही महिने सातत्याने पडद्यामागे घडामोडी घडत होत्या। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सकारात्मक होत होती। जागा वाटपासंदर्भात देखील काही प्रमाणात बैठका किंवा चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। कुठेतरी सकारात्मक चर्चा पुढे सरकली आहे आणि त्याचमुळे हे स्नेहभोजन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। या स्नेहभोजनानंतर स्वतः मुख्य नेते एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रसारमाध्यमांशी देखील एक बोलतील अशी माहिती जी आहे ती मिळते। त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र एकूणच पाहतोय की महापालिका निवडणुकीपूर्वीच मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची नांदी जी आहे ती सुरू झालेली आहे। उदय, या सगळ्या युतीच्या नांदीच्या बातम्यांमध्ये परसेप्शन सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं, कारण हे दोन पक्ष एकत्र आले तर शिवसेना आणि मनसेची युती झाली असा संदेश अर्थातच जनमानसात जातो आणि शिवसेना मनसे युती हा एक खूप स्ट्रॉंग मेसेज राजकीय पटलावर आणि लोकांच्या मनात जाईल। या परसेप्शनबद्दल काय सांगशील? नंदा, आपण पाहिलेलं आहे की जेव्हा संयुक्त शिवसेना होती त्या संयुक्त शिवसेनेमधून राज ठाकरे हे बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो निर्माण केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यांना सुरुवातीच्या काळात एक चांगलं यश मिळालं। मात्र नंतरच्या काळामध्ये काहीसं पक्षावरची जी पकड जी आहे ती ढिली होत गेली। त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये जर पाहिलं, आता ताजं उदाहरण तर लोकसभा, विधानसभा किंवा मागच्या महानगरपालिका निवडणुका पाहिलं, त्यांना अपेक्षित यश जे आहे ते मिळालेलं नाही आहे। त्यामुळे कुठेतरी मनसेला देखील एक मजबूत बलाढ्य पक्ष मित्र म्हणून हवा आहे। तो मित्र म्हणून कोण असू शकतो तर शिवसेनेशिवाय म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेशिवाय कुठलाही मोठा पर्याय नव्हता आणि तो पर्याय जवळपास त्यांनी स्वीकारलेला आहे। जर का राजकारणात पुढे जायचं असेल तर सहकार्याची मदत जी आहे, पक्षाची जी आहे सहकारी पक्षाची मदत ती अत्यंत खूप मोठी ठरणार आहे। शिवसेनेला देखील आपण म्हणता येईल की मनसेची खूप मोठी मदत होणार आहे, कारण राज ठाकरे हे फायर ब्रँड नेते आहेत। त्यांचं वक्तृत्व जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात जे वाखणलं जातं त्यामुळे नक्कीच राज ठाकरेचा देखील शिवसेनेला कुठेतरी फायदा होणार आहे। गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे, 18 वर्षांमध्ये पाहिलेलं आहे की मनसे आणि शिवसेनेची युती व्हावी यासाठी पडद्यामागून अनेक जे कॉमन मित्र होते किंवा एक संयुक्त मित्र होते, जवळचे मित्र होते, ते प्रयत्न करत होते। मात्र त्यांना कुठे यश आलेलं नाहीये। जी वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेनेतला एक बलाढ्य आणि मोठा नेता या युतीच्या मागे आहे। त्यांनी ह्या घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने घडून आणलेल्या आहेत। त्यांनी काही गुप्त बैठका ज्या आहेत त्या पार पाडलेल्या आहेत। त्यामध्ये संपूर्ण समन्वय जो आहे तो त्यांनी घडून आणलेला आहे। जागा वाटपाचं जे गणित आहे ते त्यांनी जुळवून आणलेलं आहे। राज्याच्या सारीपाटावरती मनसेचं स्थान काय असेल, त्यांना मानाचं स्थान दिलं जाईल, त्यांच्या जागा वाटप देखील त्यांना सकारात्मक असेल अशा दृष्टिकोनातून संपूर्ण जो एक आपण पाहू शकतो की संपूर्ण गणित जे आहे ते बसवलेलं आहे। त्यानंतरच हे दोन्ही नेते आज अधिकृतपणे एकत्र येत आहेत। स्नेहभोजनाचा सोहळा असला तरी अर्थात त्यामुळे या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल, कारण तू सांगितल्याप्रमाणे ही युती जर झाली तर ती फक्त मुंबईपुरती मर्यादित नसेल तर राज्यभरासाठी ह्या युतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद उदय, वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू।